केला मस्ती धमाल, खाला दंगा खुशाल, झाली घंटा आता मधली सुट्टी. घोरातून ये समोर दडलेले एक पोर, पाहिजे तयास मधली सुट्टी. कसे रंग त्यांचे कसे गंध त्यांचे, विचारून घ्या या फुलांना जरा. नको सारखी शिस्त आणि पहारे, मुलांना ती द्या ना मुलांना जरा. किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास, देत जाई पंख मधली सुट्टी. घोरातून ये समोर दडलेले एक पोर, पाहिजे तयास मधली सुट्टी. मधली सुट्टी. नमस्कार. फ्रुटी सोबत मधली सुट्टीमध्ये मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मधली सुट्टी सगळ्यांनाच पुन्हा एकदा शाळेच्या दिवसांमध्ये घेऊन चालली आहे आणि या शाळेच्या दिवसांमध्ये घेऊन जायला आज आपण आलो आहे डोंबिवलीच्या टिळकनगर विद्या मंदिरमध्ये. आज शाळा थोडी शांत दिसते नेहमीच्या मानाने, थोडी गंभीरही दिसते कारण परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मधली सुट्टीतला दंगा कमी झाला आहे आणि चर्चा आहे ती तुझी वही मला दे ना, तुझा अभ्यास झाला, या सगळ्या गप्पा आता सुरू झाल्या आहेत. मुलं उगीच टेन्शन घेतात, पण मला कायम असं वाटतं की टेन्शन घेऊन मार्क कमीच होतात. तुम्ही जितका अभ्यास केला ना तितके मार्क्स तुम्हाला नक्की मिळतील. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, छान हसा, मस्त गप्पा मारूया आजच्या मधल्या सुट्टीत या. आणि आता माझ्याबरोबर जो मुलगा आहे त्याचं नाव आहे तेजस राजपूत. कसा आहेस तू तेजस? बरं आहे. तुझ्या खिशात काय आणि हे? मोबाईल. तुझा आहे हा? नाही, बाबांचा आहे. तूच वापरतोस बाबांचा मोबाईल? हो, बाबा वापरतात, कधी मी वापरतो. पण शाळेत मोबाईल आणतोस तू आणि कोणाला फोन करतोस? फोन नाही करत, ते फक्त आज बाबा डबा वगैरे आणले होते ना म्हणून. फोटो काढतोस? नाही, कधी कधी काढतो शाळेत फोटो, वर्गाचे वगैरे, शिक्षकांचे. शिक्षकांचे फोटो काढतोस? कधी मस्ती वगैरे चालली असेल वर्गात तेव्हा फोटो काढतो. मस्तीच आहे. आणि सांग ना तुझ्याबद्दल. मला खूप असं वाटतंय की तेजस राजपूत हे नावच असं हिरोचं वाटतं बघ. असा गाडीतून उतरला, मेरा नाम आहे तेजस राजपूत. हो सर, मोठा कलाकार होतो सर मी. तू ऍक्टिंग करणार आहेस? हो सर, मला ऍक्टिंग मध्ये खूप आवड आहे. ऍक्टिंगही करेन आणि अभ्यासही करेन. पण कशात काम करणार? सिरियल का पिक्चर? पिक्चर. डायरेक्ट? पिक्चर, नाटक वगैरे असं याच्यात. मराठी का हिंदी? मराठी. हो. कोण आवडतो तुला हिरो आत्ताचा? मला आता मराठी हिरो मध्ये मकरंद अनासपुरे. कुठली स्टाईल आवडते त्याची? तो गाढवाचं लग्न पिक्चर मध्ये बोलतो ना, लई पानसट माल आहे, काहीच कामाचा माल नाही. ती स्टाईल मला त्याची खूप आवडते. आणि हिरोईन? विद्या बालनची ऍक्टिंग मस्त आहे. अच्छा, म्हणजे तुला मकरंद अनासपुरे आणि विद्या बालन एकत्र एका पिक्चर मध्ये आणायला फार आवडेल ना तुला? हो. करतो. आणि मग तू तिसरा? हो, तिसरा मी. तू पिक्चर काढलाच असतं, कसा काढशील सांग ना मला साधारण? मी पिक्चर काढलाच तर असा हिरो टाईप काढेल, रावण, क्रिश वगैरे त्या टाईप काढेन. कॉमेडी? कॉमेडी पण घेईन त्याच्यात, जरा रावण सगळं मिक्स करेन मी त्यात. सगळं मिक्स करशील? हो. पण पिक्चर चालायला पाहिजे असं? हो, पिक्चर चालायला पाहिजे कोणत्याही स्थितीत. कोणत्याही स्थितीत? माझं सर लहानपणापासूनच आहे, मला असं व्हायचंय की पूर्ण आपल्या ज्या एरियात आपण राहतो त्यात आपलं नाव व्हायला पाहिजे, असं काहीतरी व्हायचं माणसाला. अच्छा, म्हणजे तुला पॉप्युलर व्हायचं? हो, पॉप्युलर व्हायचे, कोणत्याही स्टेटने पण पॉप्युलर व्हायचे, चांगल्या मार्गाने. चांगल्या मार्गाने? हो. इन्स्पेक्टर झालास, मोटरसायकलवरनं आलास, एकदम सिंगम स्टाईल उतरला, 2-4 लोकांना फोडलंस बिडलंस तर? नाही सर, जमणार नाही. नाही. गायक झालास तर? हा, गायक झाला तर मस्त सर. गाणं लिहिन सर, गाणं गाईन. गाणं गाईन? मग याचं काय, एकदा गाणं लिहीन, गाणं गाईन, पिक्चर काढीन, ऍक्टिंग करीन. म्हणजे एक माझ्या लक्षात आलं की तेजस राजपूतला फेमस व्हायचं आहे, तर त्याच्यात सगळ्या नातेवाईकांना, मित्रांना विनंती की त्याची सही घ्या. सर, ऑटोग्राफ? ऑटोग्राफ, हा, सही नाही, सॉरी, त्याचे ऑटोग्राफ घ्या, त्याच्याबरोबर फोटो काढा. त्याला ते खूपच हवं आहे मनापासून की त्याच्या एरियातल्या लोकांनी त्याच्याबरोबर फोटो काढायला पाहिजे, त्याची ऑटोग्राफ घ्यायला पाहिजे. तो एक काम कर, मला पहिला ऑटोग्राफ दे. हो चालेल. हां, म्हणजे तू कुठल्याही चांगल्या मार्गाने फेमस झालास तर मला हे तरी सांगता येईल की तेजस राजपूतचा पहिला ऑटोग्राफ मी घेतला. ओके? हां सर. थँक्यू. आणि आता माझ्याबरोबर एकदम गोड आणि छोटंसं नाव असलेली शची जोशी. हाय शची. हाय. तुझं किती छोटं नाव आहे, तुला फॉर्मवर एवढीशी जागा पुरत असेल ना? नाही, मराठीत लिहिलं तर छोटी लागते, पण इंग्लिशमधून लिहिलं तर स्पेलिंग मोठं होतं, त्यामुळे मग मोठी जागा लागते. पण नाव इतकं तुझं आटोपशर आहे आणि मग तू एवढी का धांदरटपणा करत असतेस?
होतो धांदरेपणा. हे अगदी किती गोड उत्तर आहे की धांदळपणा होतो, ती करायला थोडीच जाते. मग कसा कसा होतो ग, सांग ना. म्हणजे एकदा परीक्षा होती तर सगळं नेलं आणि पॅडच नेलं नाही. ओ माय गॉड. बाई मला कधी कधी किंवा नोंदवही वगैरे द्यायला खाली दुसऱ्या वर्गात पाठवतात. तर पावसाळ्यात एकदा मी खूप तिकडे पाणी होतं आणि त्यावरून सरकून जोरदार पडलेले. तेव्हापासून बाई मला कधी पाठवताना सांगतात तू जर का हळू जाणार असशील, न धावता जाणार असशील तरच मी पाठवते, नाही तर तुला पाठवत नाही. असं धांदळपणा तर करू नकोस, तर होतोच तो. होतं. सगळ्यात काय आवडतं शाळेत? शाशीचे पिरियड्स. कसले? शाशीचे पिरियड्स. शाची? शाशी शारीरिक शिक्षण, पीटीचे पिरियड. किती शॉर्ट फॉर्म मध्ये शाशी. स्वतःचं नाव शची, तास आवडतो शाशी. फक्त शॉर्ट फॉर्म मध्ये बोललो तर आम्हाला कसं कळणार? तो आवडतो शारीरिक शिक्षण आणि अजिबात आवडत नाही असा मॅथ्स. मॅथ्स अजिबात आवडत नाही का ग? येतं कधी कधी, आता गणित आली नाहीत की कंटाळा येतो. आणि बोर कशाला होतो की झोपच येते कुठल्या तासाला? नाही येत असे कुठले तास. नाही आहे. झोप येण्यावर ना मला एकदम आत्ता आठवलं, त्याचं परीक्षा पण आहे ना, तुला एक मी वाक्प्रचार सांगतो. समाधी लागणे, अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. समाधी घेणे. समाधी लागणे म्हणजे समाधी घेणे. समाधी लागणे म्हणजे तंद्री लागणे, की त्यांचं आता पंडित भीमसेन जोशींचं गाणं ऐकताना माझी समाधी लागली असं म्हणते. ओके नाही, तुझे गाल एवढे गोबरे गोबरे तर तुला त्रास देत असतील ना सगळे नातेवाईक, आजी आजोबा, मामा मामी, काका काकू, मैत्रिणी? हो. कसं करतात? गाल जोर जोरात खेचतात. जोर जोरात खेचतात. तू पण खेचत जा सगळ्यांचे. मगाशी तिने सांगितलं ना की आमचे गाल खेचते, मग पहिले त्या माझ्या खेचायचे, माझे दुखायला लागले की मी त्यांचे खेचते. हो ना. पण असंच एक आईला सांग की असं इकडे मला काळाचा ठिपका लावत जा, म्हणजे गाल इतके गोड आहेत ना. हा, आणि तुला खूप खूप शुभेच्छा परीक्षा. आता माझ्या समोर आहे प्रथमेश वैद्य. किती छान नाव आहे प्रथमेश वैद्य, पण त्याला सगळे त्याचे मित्र वैद्या बालन म्हणतात. का रे असं? माहित नाही. किती छान नाव आहे वैद्या बालन. काय एकदम मला तुझं उल्लाला उल्लाला करताना डोळ्यासमोर येतो असं म्हटलं की. बरोबर. हो ना. असं कधी झालंय का की तुला इतका बोललायस की शिक्षक गप्प बसले शेवटी? असं नाही ना. पण कधी शिक्षा झाली का खूप बोलल्यामुळे? हो, प्रत्येक वेळेस होते. प्रत्येक वेळेला होते. सगळ्यात जास्त कधी झाली? सगळ्यात जास्त मी कांबळेबाईंच्या पिरियड, म्हणजे आमच्या इंग्लिशला कांबळेबाई शिकवतात ना, तर त्यांच्या पिरियडला एकदा बोलत होतो. तर म्हणजे मी नेहमीच त्यांच्या पिरियडला मस्ती करत असतो. तर एकदा त्या बोलल्या की आता तुला आम्ही शिक्षा करणार, आणि ना मला 200 उठ्या अशा काढायला सांगितलेल्या. 200? हां. काढल्यास तू? हो, काढल्या. मग दुसऱ्या दिवशीचा पाय हलवता पण नाही, दुसऱ्या दिवशी माझा पाय फ्रॅक्चर झालेला, इथेच पडलेलं ग्राउंडवर. आणि तुमच्या इथे अशी पण शिक्षा असते ना की एकदा बोलला की 1 फुली, एकदा बोलला की 1 फुली. तुला किती फुली मिळाल्या होत्या? मला 61 फुल्या मिळाल्या. किती तासात हे? 4 तासात. 4 तासात 61 फुल्या. हे रेकॉर्ड ज्यांनी केलेलं आहे ते प्रथमेश वैद्य आज आपल्याबरोबर आहेत. याच्यासाठी मी एक खूप खास वाक्प्रचार त्याचं एकूण हिस्ट्री बघून त्याला देतोय. स्तिमित होणे. स्तिमित होणे म्हणजे माझ्या मताने ठप्प होणे. ठप्प होणे म्हणजे काय झालं की आमच्या इथे एक फॅक्टरी होती, ती स्तिमित झाली. व्हेरी गुड. फॅक्टरी स्तिमित झाली. कसं वाटतं नाही ऐकायला? त्याचा खरा अर्थ असा आहे की हा चेहरा तू कर एकदा. आणि आता माझ्याबरोबर आहे या शाळेतली एक अत्यंत हुशार मुलगी, गोड मुलगी, मॉनिटर, जिचं नाव आहे मुद्रा. 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 मला काय काय जण म्हणजे ज्यांना माझं नाव कळत नाही ते मला मृदा म्हणतात. मृदा. मृदा. काय काय जण मला मुग्धा म्हणतात, आणि आमचे जे मल्लखांबचे सर होते ते मला निद्रा म्हणायचं. काय ग हे मुद्रा, किती छान नाव आहे. काय का मुद्रा म्हणजे? मुद्रा म्हणजे शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा होती त्याच्यावर मला ठेवलं नाव. हुशार आहेस ग तू, म्हणून तुला मॉनिटर केलं ना. हो. पण तू आता कितवीत आहेस ग? 5वी. 5वी अ. 5वी अ मध्ये आहेस. व्हेरी गुड. मग आता 1ली ते 5वी मधलं तुला असा शाळेतला कुठला दिवस असा एकदम गोड आठवतो का की तू धमाल उडवली होतीस एकदम शाळेमध्ये, किंवा मॉनिटर म्हणून एकदम वर्ग शांत बसवलं असं आठवतं तुला?
28 फेब्रुवारीला आमच्या शाळेत म्हणजे 5वीतच विज्ञान दिन होता. तर तेव्हा सगळेजण ओरडत होते की आज विज्ञान दिन आज आपल्याला सजवायचं आहे करून. तर तेव्हा मी काय बोलली, आज बाई पण आपल्यासोबतच असणार, सगळं आपल्याला तयारी करायला, मग मी तरी कशाला ओरडू, मी पण त्यांच्यातच जमते. मग तेव्हा मी सुद्धा गोंधळ घातलेला, सगळ्यांना मदत केलेली. आणि म्हणजे ते जसे गोंधळ घालतात ना, आपल्या नॉर्मली किती गोंधळ घालतात, त्यांच्यासोबत मी पण तसाच गोंधळ घातलेला त्या दिवशी. असं परीक्षेत कधी झालं की तू एकदम काहीतरी तू सिरियसली लिहिलंस पण लोकांना त्याची खूप गंमत वाटली? आम्हाला ना 3रीला मोराचा निबंध लिहायला आलेला, माझा पक्षी. तर तेव्हा मला काही आठवतच नव्हतं इतर विषयांबद्दल, म्हणून मी तो निवडला. आणि त्याच्यात मी लिहिलं पहिलं वाक्य की मला मोर हा पक्षी खूप आवडतो, त्याला नाच रे मोरा हे गाणं खूप आवडतं, त्याचं मी नाव पिंकी ठेवलं आहे आणि त्याला गाजर खूप आवडतं. पिंकीच का नाव? असंच. मोराचं नाव? हो. पिंका तरी ठेवायचं, लांडोराचं पिंकी ठेवायचं. तेव्हा म्हणजे असं काही आठवत नव्हतं म्हणून मी लिहिलं ते. मोर का लांडोर हे सुद्धा मला त्यावेळेला कळलं नव्हतं, इतका घाई लिहिलेला नव्हतं. आता नाही ना असं लिहिणार मोठं झालं. मला तुला एक वाक्प्रचार सांगतो, त्याचा वाक्यात उपयोग करून दाखव मला. तर पक्षी म्हणून हाच विषय सांगतो, पराचा कावळा करणे. पोपट करणे. कोणाचा? पराचाच नाही. कसा वापरशील? 1 एप्रिल आपण प्रत्येक जणांचं पराचा कावळा करतो. अगदी चूक आहे. तुला माहिती आहे का पराचा कावळा म्हणजे काय? की मी तुला फक्त असं केलं ना, असं असं की तू जाऊन वर्गात सांगणार की ते सलील कुलकर्णी आलं, त्यांनी मला बडवलं. हे बडवलं का मी? त्याला म्हणतात पराचा कावळा करणे. हाय, काय छान वाटतं माहिती, असा आवारा सगळे मुलं मुली ड्रेसमध्ये बसलेत. आणि तुमचं भाग्य किती मोठं आहे बघा की तुमची शाळा इतकी छान, त्याचा एक सुंदर ग्राउंड, त्याला इतकं सुंदर स्टेज. आणि या सगळ्यापेक्षा तुम्ही जास्त लकी आहात कशासाठी माहिती आहे? की जे शिक्षक एरवी शिस्तीने तुम्हाला एकदम असं करायचं नाही, इकडे उभं राहायचं नाही असं सांगतात, त्या शिक्षकांचा परफॉर्मन्स तुम्हाला आता बघायला मिळणार. पालना बांधिला ये डालीला, पालना बांधिला गो. हात काय वसली ग, वसली शेवटी गौरी. हात काय वसली ग, वसली शेवटी गौरी. झोप काय लोटी तो कृष्णा गौरी. झोप काय लोटी तो कृष्णा गौरी. टीचर्सनी एकदम खणखणीत परफॉर्मन्स दिलेला आहे, पण आता त्यांच्या विद्यार्थिनी पण एकदम हिरिरीने वर गेलेल्या आहेत. या पुढच्या पिढीतल्या शिक्षिका आहेत असं म्हणूया. तर त्यांचा परफॉर्मन्स बघूया आज कसा होता. तुमच्या मैत्रिणींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. में पायल पहनूं मैं, पगा में पायल पहनूं रे. आज हमारे लाल कमर में थाने पुकारूं रे. तुम्हारा हाथ में जुड़ लाया
गर्द सभोवती रान साजणी, गर्द सभोवती रान साजणी, तू तर चाफे कळी अग तू चाफे कळी, तू तर चाफे कळी अग तू तर चाफे कळी. काय हरवले सांगा शोधिसी, काय हरवले सांगा शोधिसी, या यमुनेच्या जळी, या यमुनेच्या जळी, तू तर चाफे कळी अग तू तर चाफे कळी. मधली सुट्टी, मधली सुट्टी. यानंतर मी एका अत्यंत रोमांचकारी क्षणाला सामोरा जाणार आहे. अनेकदा आपण हे पाहिलेलं आहे की शिक्षकांनी एखादा अवघड गणित घालून मुलांना चाईट घातली किंवा मुलांनी अत्यंत अवघड शंका विचारून शिक्षकाचा पाय ओढला. पण हे आता प्रत्यक्ष घडताना आपण बघणार आहोत. मैदानावर शिक्षक विरुद्ध विद्यार्थी अशी कबड्डीची मॅच इथे रंगणार आहे आणि त्याच्यासाठी संघ तयार झालेले आहेत. मी संघातल्या काही खेळाडूंची चर्चा करणार आहे. आधी इकडचे कॅप्टन मुख्याध्यापक सर तुम्हाला कसं वाटतंय? मला अतिशय आनंद वाटतोय आणि प्रथम मी झी टीव्हीचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं पण तुम्ही जिंकाल का मुलं जिंकतील? आम्ही ऑफकोर्स आम्हीच जिंकणार. आता मी जरा दुसऱ्या टीमशी पण बोलतो कारण त्यांची टीम पण तेवढीच महत्वाची आहे. मित्रा काय वाटतंय की आज तू पहिल्यांदा तुझ्या सरांविरुद्ध खेळत असशील? हां आम्ही जिंकणारच. पण तुला असं विश्वास आहे की तू ऍक्च्युली सरांचा असं पाय पकडून त्यांना ओढू शकशील? हो. मला या छोट्या कॅप्टन क्या बात आहे. कॅप्टन तू तर मला असं वाटतं मुख्याध्यापकांच्या डांगे खालूनच पळशील असं वाटतंय तुझ्याकडे बघ. हा तेच करणार आहे. हा सर आता पहिल्यांदा शिक्षकांसोबत खेळतोय कबड्डी. आता बघू कसे आम्ही जिंकणार आहे, आम्हाला माहिती आहे ते. दोन्ही टीम्स तर म्हणतात आम्ही जिंकणार आम्ही जिंकणार. ज्या शिक्षिका या मॅचच्या रेफरी आहेत त्यांचं मत फार महत्त्वाचं असणार कारण रेफरीला थोडंशी एकदा कल्पना असते की कोण भारी खेळेल. काय वाटतं तुम्हाला? खूप हटके आहे काहीतरी, तेवढे मजा येणार आहे. नाही नाही तर मला असं वाटतं की याच्यात इतका आनंद होता मुलाच्या वेळात अजूनही असं दिसतं की आम्ही अजूनही जिंकू शकतो. तुम्ही जिंकू शकताच कारण तुम्ही मुलं आहात आणि तुम्ही पुढे जाऊन सर होणार आहेत हे यांना पण माहिती आहे. त्यामुळे ते पण प्रेमाने खेळतात आणि तुम्ही पण प्रेमाने खेळतात. पण एवढ्या ठरलेल्या वेळामध्ये काय निकाल लागला हे आपण मॅडमला विचारूया. 2 लोण चढवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर विजय मिळवलाय. मधली सुट्टी कार्यक्रमातला माझा सगळ्यात आवडता भाग म्हणजे या मुलांशी असलेल्या गप्पा. कारण मला अनेकदा या गप्पांमधनं धक्के बसतात. मी अनेकदा चकित होतो आणि मला खरं तर खूप मजा पण येते. माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाने एक एक वाक्य शिस्त आणि बेशिस्तपणा आणि मी या विषयावर एक एक वाक्य बोलून दाखवा. चल. शिस्तीचं मला माझं काही सांगता येणार नाही, बेशिस्तीचं मात्र सांगता येईल. कारण वर्गामध्ये ऑफ पिरियडला वगैरे बाई वर्गात आला ना की वाचन वगैरे घेतात तेव्हा बाजूचा मुलगा माझ्या बाजूला बसणारा जर मुलगा उभा राहिला तर तो बसायच्या वेळेला खाली पटकन बाटली ठेवायची त्याला बसवायचं पटकन. मग बाटलीची पडते फुटते पिटते सगळं पाणी बिणी सांडतं असे काहीतरी. म्हणजे रबर बँड असतो हातात घ्यायचा असा पुढे कागद ठेवायचा आणि असा मारायचा कोणाला तरी. नंतर असं खिडकीतून ऊन वगैरे येत असतं हातात घड्याळ असतं. बस 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 तुझं कळलं की ग्राफमध्ये तुझा असा बेशिस्तपणाचा ग्राफ असा वर चाललाय. तू काय शिस्त बेशिस्तपणा आणि मी याच्यावर तू कुठे बसतेस ग्राफमध्ये? तिघातही बसते. म्हणजे जेवढी बेशिस्त आहे तेवढी शिस्त आहे. म्हणजे जास्त कोण बेशिस्तीने वागते. म्हणजे ऑफ लेक्चरला फक्त वर्गात बसायचं. म्हणजे हल्ली म्हणजे आधी नव्हते करत. हल्ली छोटी असतानाच तू सरळ होतीस ना?
मग बाहेर आलं, आम्ही दोघी बाहेर येतो, मग वर्गातल्या मुलींना बाहेर काढायचं. म्हणजे त्यांना पका होत असेल तर ह्यांना बाईंनी बोलवलं आहे किंवा असं काही. कोण आम्ही दोघी मग तू आणि कोण? आणि अभिलाषा. मग बाहेर येऊन वर्गात जायचं. मग मनाली काळेला बोलवलं आहे बाईंनी. बोलवले ताईने लायब्ररीच्या वही घ्यायला बोलवले, वरती पटकन बोलवले तुला. सगळ्या मुली जमता आणि मग काय करता? जमतो तो म्हणजे तास संपतो तो वर्गात जायचो. अच्छा, म्हणजे मेन उद्देश हा सगळ्यांचा तुमचा असा की तास एकदा ढकलला गेला सगळेच तास नाही. आणि मग ढकलता आलं नाही की आपल्याला लिहून देत आहेत, मग लिहून देता तर गाणी म्हणायची किंवा मग असं चिठ्ठ्या करून सगळ्यांना पाठवायच्या. खडूने बेंचवर खडून लिहायचं हाय, मग तिकडून रिप्लाय हॅलो असं, किंवा चिठ्ठ्या पाडायच्या. SMS म्हणजे बाकावरचे SMS. बरोबर हो ना. हां, अजून कोणाला बोलायचं आहे? आमचा एक टंटन ग्रुप म्हणून वर्गात ग्रुप आहे. कुठला? टंडन. टंटन मस्त आहे नाव. मग आम्ही त्याच्यात काय करतो, ऑपरेट असल्या ना की असं कवितांना चाली लावतो आणि त्या ती कविता बोलत बसतो अशी. आणि हे बँच होतं. मग काहीतरी ऐकू ना तुझी कविता चालीतली तुझ्या. अरे तू म्युझिक डिरेक्टर आहेस म्हणजे. वा वा, अभिनंदन. एक संगीतकाराची आपण ऐकूया कविता. गर्द सभोवती रान साजणी, गर्द सभोवती रान साजणी, तू तर चाफे कळी अग तू चाफे कळी, तू तर चाफे कळी अग तू तर चाफे कळी. काय हरवले सांगा शोधिसी, काय हरवले सांगा शोधिसी, या यमुनेच्या जळी, या यमुनेच्या जळी, तू तर चाफे कळी अग तू तर चाफे कळी, तू तर चाफे कळी अग तू तर चाफे कळी. वा वा. ते ओरिजिनल कुठल्या गाण्याची चालवलीस तू? गर्द सभोवतीला. रिक्षावाला म्हणजे बघतोय रिक्षावाला गाणं आहे ते. म्हण बरं एक दोन ओळी. कामावर जायला उशीर जायला, ओके. कामावर जायला उशीर जायला, बघतोय रिक्षावाला ग वाट माझी, बघतोय रिक्षावाला. होय 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 होय. थँक्यू. बरं, आता तुम्ही सगळेजण शांत बसून मला काही गोष्टी फक्त तुम्ही हात वर करा की लोड शेडिंग या गोष्टीचा त्रास कोणाला होतो? बहुतेक सगळ्यांना होतो. रस्त्यावरच्या खड्ड्यांचा त्रास कोणाकोणाला होतो? सगळ्यांना होतो. या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी कोण आहे असं एकेकाने माईक पटापटा पास करत सांगा की हे सगळे प्रश्न कोणामुळे असं वाटतं? आमच्या म्हणजे जो बुरखा आहे ना पाणी सोडायला येतो तो नीट सोडतच नाही. रस्ते खराब आहेत त्यामुळे ती रस्त्यावरची लोक नीट काम करत नाही. असं रस्त्यावरची लोक नीट काम करत नाही त्यामुळे रस्त्यावर खड्डे. सगळ्यांचा प्रॉब्लेम हा सरकारच आहे मेन. या सगळ्याच्या मुळाशी मला सरकारला मी कधीच दोष देणार नाही. मी सरकारी यंत्रणेतल्या भ्रष्टाचाराला दोष देईन. म्हणजे याच्यात कोण असा एकाचा दोष नाही आहे. आपण प्रत्येकाला म्हणजे सारखासा दोष देतो, पण त्याच्यात प्रत्येकाचा थोडा थोडा काहीतरी वाटा आहे. माझ्या मते थोडाफार सरकारचाही आहे आणि थोडाफार आपलाही आहे. कारण की आपण जसे दुर्लक्ष करतो प्रत्येक गोष्टी करण्यात, तसं सरकारकडनंही होतं. करेक्ट. हे खूप चांगलं वाटतं मला की तुम्ही स्वतः पण जबाबदारी घेताय. नाही तर सगळं आपण देवावर ढकलतो किंवा सरकारवर ढकलतो. खरं तर आपले आई बाबाच हे याचे कारणीभूत आहेत. कारण की आपल्याला वोटिंगचा अधिकार नसतो. आपले आई बाबा 5 वर्षासाठी कुठल्या तरी चुकीच्या उमेदवाराला वोट देतात आणि 5 वर्षासाठी सगळं कामकाज त्याच्याकडे जातो. मग तो काहीही काम करत नाही. तू यंदा सांगितलंस का आई बाबांना कोणाला वोट द्या म्हणून? हा, मी सांगते ना, पण पप्पा ऐकतच नाही. म्हणजे असं म्हणणं आहे की आई बाबांमुळे लोड शेडिंग आणि रस्त्यावरचे खड्डे याला डायरेक्ट जबाबदार कोण आहेत? तर आई बाबा. सगळ्यांचे आई बाबा ना. सरकार म्हणजे जे नेते असतात की जे आपल्याला सांगतात की तुम्ही आम्हाला खूप मतं करा, आम्हाला जिंकवा आणि मग आम्ही तुमचे प्रॉब्लेम सोडवू. पण आपण त्यांना मतं करण्यापेक्षा जर आपणच स्वतः असं सगळं केलं, म्हणजे त्यांना मतं करण्यापेक्षा आपणच रस्त्यावरचे खड्डे बुजवले, पाण्याचा काटकसरीने वापर केला तर चांगलं होईल. मगाचपासून सरकार ऐकतोय आपण, तू पण म्हणतोय. कोण रे सरकार? कधी पाहिलंय सरकारला? अमिताभ बच्चन. छोटी मुलं आहेत शाळेतली, पण यांच्या बोलण्यात एक गोष्ट नक्की जाणवतीये की यांना काहीतरी म्हणायचं या सगळ्या सिस्टीम विषयी. तर आपण सगळ्या मोठ्या माणसांनी थोडा विचार करायला पाहिजे. आपल्याला विचारात टाकणारे यांचे सगळ्यांचे प्रश्न आहेत आणि या सगळ्यांचं बोलणं आहे. कारण या सगळ्यांना इतकं नक्की जाणवतंय की जे आहे ते काहीतरी बदलायला हवंय आणि हीच गोष्ट आपल्यासाठी खूप आहे. साधारण 4 का 5 वर्षापूर्वी आम्ही स्क्रीन अवॉर्डला गेलो होतो वाटतं. चांगला शो झाला होता आणि बेस्ट ॲक्टर म्हणून ह्याचं नॉमिनेशन होतं. अवॉर्ड द्यायला खुद्द अमिताभ बच्चन होते
मला आठवतं त्याला आवड मिळाला तेव्हा पहिलं त्यांना तेच सांगितलं हो 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 की कॅन आय हग यू. मी एकदा मिठी मारू का? म्हणजे मला असं म्हणायचं होतं, मला कोणी म्हणायचं की यशाशी सतत हात मिळवणी केली ना की आपल्याला ते यश असं पासवून होतं, म्हणून म्हटलं मिठी मारली तर सगळंच. मधली सुट्टी मधली सुट्टी. आता मी घेऊन आलोय तुम्हाला मुंबईला पार्ल्यामध्ये पार्ले टिळक विद्यालयातल्या एका खास विद्यार्थ्याला भेटण्यासाठी, जो माझा खास मित्र आहे, आपल्या सगळ्यांचा अत्यंत आवडता कलाकार आहे आणि अजून तो इथे आलेला नाही. मी त्याला छान ब्रेकफास्टला इन्व्हाइट केलं आहे. अजून थोडा वेळ वाट बघूया, नाही तर शेवटी मलाच बहुतेक त्याच्या घरी ब्रेकफास्टला जायला लागेल. अभिनंदन. थँक्यू. तुझी हिंदी फिल्म इन लीड रोल छोडो कल की बातें बद्दल. हे थँक्यू सो मच. आज सलील तुझा पण पहिलाच सिनेमा आहे हिंदी. थँक्यू. आणि हिंदी आयटम सॉन्ग बनवलं आहेस तू. पण आज आपण शाळेबद्दल बोलायचं, त्यामुळे आयटम सॉन्ग आपण थोडं बाजूला ठेवूया. ठीक आहे. तर मला एक सांगा की आता शाळेतला एक दिवस असा जो विचार केलास तर काय आठवतं पटकन शाळा असं म्हणल्यावर? शाळा म्हटलं की पहिलं खरंच ते सुट्टीतली रेकॉर्ड आठवते. म्हणजे आपण जेव्हा मधली सुट्टी संपली किंवा कुठलीही सुट्टी संपली, म्हणजे सकाळची शाळा असेल तर उठी उठी गोपाळा आहे किंवा दुपारची शाळा, तर सगळी गाणी जी रेकॉर्ड म्हणून ही रेकॉर्ड संपेपर्यंत जाऊन वर्गात बसायचं. रेकॉर्ड संपल्यानंतर आला म्हणजे उशीर झाला. अशी सगळी गाणी, हो, वृक्षवल्ली, चाफा बोलेना हीच गाणी वाजायची. पण उठी उठी गोपाळा वाजायचा तो? हो हो, सकाळच्या शाळेत. म्हणजे कुमारजींचा आवाज, लताबाईंचा आवाज. हो हो, अगदी अगदी. आणि त्याचा माझ्यावर इम्पॅक्ट आहे. म्हणजे आज ती गाणी पुन्हा पुन्हा वाजतात तेव्हा असं वाटतं की हा माझ्या जगण्याचाच भाग आहे, नाही का? म्हणजे मी ही लहानपणापासून ऐकतो गाणी, म्हणजे ती नव्याने ऐकावी लागली नाहीत. चला आता संगीताची आवड लावून घेतो आणि ह्या गाण्यांनी सुरुवात करतो असं नाही. ते होतं ते शाळेपासूनच होतं. हो, अक्षरशः. कवितांची पण आता तुला इतकं प्रेम आहे तुझं कवितांवर, शब्दांवरच. हो हो. तर ते पण शाळेपासून. पण तो शाळेचा भाग आहे. म्हणजे आपल्याकडे असं म्हणतो की नाही आपण, जितक्या शाळेतल्या बाई, आता बाईंना घाबरून, म्हणजे हे मराठी असंच बोललं पाहिजे, आणि त्या मराठीचा जो आग्रह होता त्यामुळेच खरं तर नंतर नाटकात काम करायला लागल्यानंतर मराठी आणखीन सुधारलं. मग त्यातलं संभाषण जास्त सुधारलं. मग ती बोलताना मजा यायला लागली. पण भाषा उत्तम आधी बोलणारे शिक्षक होते म्हणून भाषा चांगली झाली. आत्ता तू जसा आहेस की तुला एक क्लॅरिटी असते विचारात की मी हे करणार नाही, तसाच तू शाळेत होतास की इतकी क्लॅरिटी? नाही, खरंच नव्हतं. म्हणजे मला एक मिनिट, मला असं वाटतं की तुला हे विचारण्यापेक्षा तुझ्या जो KG पासून तुझा मित्र आहे त्याला आपण विचारूया, किरणला. हां, तर किरण प्लीज. किरण, आपण तुमच्या शाळेतल्या दिवसांविषयी बोलतोय आणि मला हे माहिती आहे की KG पासनं तुम्ही एका वर्गात होतात. ते कुठपर्यंत? तर सचिनचं लग्न ठरल्यानंतर जेव्हा शूटिंग कर्जतला असायचं आणि फोन चालू नसायचं तेव्हा तू पत्र पण तिकडे पोचवलेलं आहे सचिनच्या होणाऱ्या बायकोचं त्याच्यापर्यंत. इथपर्यंत ती मैत्री. पण ती आमची मैत्रीच अशी होती की आम्ही लहानपणापासून एकत्र, आणि प्रत्येक वेळी म्हणजे मलाही कधी कुठल्याही गोष्टीची काही आवश्यकता, गरज असेल कुठल्याही विषयावरती, तरी हा कायम माझ्याबरोबर होता. तसंच मला अजूनही आठवतं की म्हणजे आपण म्हणतो लहान मुलाचे म्हणजे पाय पाळण्यात दिसतात, तसं की आम्ही जेव्हा शाळेत होतो आणि साधारण 9वी-10वीला असू, तेव्हा शनिवारी शाळा दुपारी सुटली की आम्ही इथे उठून ह्याच्या सायकलवरती चंदन थिएटरला जाऊन पिक्चर बघायचो. म्हणजे पिक्चर बघण्याची हौस एवढी की हा पुढे मला घेऊन बसायचा, मागे पुस्तकं लावलेली असायची, आम्ही इथून सायकल हा जोरात रेमटवत जोगेश्वरी वगैरे बांद्र्याला सायकल घेऊन वगैरे. आणि ते एकदा असं झालं, आम्ही चंदन थिएटरला कुठला तरी पिक्चर बघायला निघालो होतो आणि मिलन सभेतून निघताना आमच्या म्हणजे पुस्तकं सगळी पडली, आम्हाला माहितीही नाही. हा एवढ्या स्पीडमध्ये सायकल, आणि मला उशीर झाला होता. आणि नंतर पुढे येऊन कुठल्या तरी एका गाडीवाल्याने आम्हाला सांगितलं की अरे तुमची पुस्तकं पडली. परत आम्ही मागे आलो, पुस्तकं गोळा केली, परत कॅरियरला लावली आणि चंदन थिएटरला जाऊन तो पिक्चर बघितला होता. म्हणजे असे पिक्चरच्या बाबतीत गाडीवाल्यामुळे शिक्षण व्यवस्थित पूर्ण झालं, नाही तर धुळघाण झाली होती.
पण मला ही बाकी तुमची जी सगळी अख्खी शाळेतली एक गँगच आता मी बोलवतो, ज्यांच्याकडनं आपल्याला थोडे बाकीचे कलर्स पण कळतील. कारण मला काही शाळांना एक परंपरा असते आणि त्याचा एक स्वाभिमान की नाही आम्ही तसं पार्ले टिळक ते सगळ्यांच्या चेहऱ्यावर तर दिसतं की पार्ले टिळक असं. तर तसं तुमच्या शाळेची म्हणजे की काय व्हाय पार्ले टिळक? तो आमच्या पिढीवरती झालेला एवढा गहन परिणाम आहे, त्याला कारणीभूत बऱ्याच अंशी सहस्त्रबुद्धे सर आणि आमच्या अनेक शिक्षिका आपटेबाई, भावेबाई, सहस्त्रबुद्धेबाई, त्या पिढीने आमच्यावरती काय केलं तर तुमचे वडील टाटा बिर्ला नाहीत, गुंडगिरी करून पोट भरता येईल एवढी तुमच्या धमक नाही, आपली आई या देशाची पंतप्रधान नाही, तेव्हा वेळच्या वेळी अभ्यास करून पास होत राहणं एवढंच आपल्या हातात आहे, तेवढंच आपण केलं पाहिजे, तरच तुमचं भविष्यात काहीतरी चांगलं होऊ शकेल, ही शिकवण. पण तुम्ही शाळेत कधी सचिनचा अभिनय बघितलेला आठवतो? ॲक्च्युली खरं सांगायचं तर नोव्हेंबर डिसेंबर नंतर जेव्हा परीक्षेचा अभ्यासाची सुट्टी मिळते तेव्हा त्याच्या घरी मी, समीर आणि कधी कधी मंगेश शेटे म्हणून आमचे मित्र आम्ही अभ्यासाला असायचो. आणि तेव्हा आम्हाला जाणवलं होतं की तो कदाचित तेव्हा अभिनयाचे धडे त्यांनी तेव्हा तिकडे घेतले होते, कारण जेव्हा पुस्तक वाचायचं ना तो घर लांब असं लांब लचक घर होतं 2-3 खोल्या लागून, आणि तो ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत पुस्तक वाचत जायचा. आणखीन त्याच्या डोक्यामध्ये कायम डायलॉग्स असायचे, तर ते भाषेचं म्हणजे इंग्लिश असू दे हिंदी असू दे त्याचे डायलॉग्स म्हटल्यासारखे तो म्हणत जायचा. आणि मग अरे सम्या हे काय रे, अरे फेऱ्या घालत घालत अभ्यास व्हायचा होता. साधारण 4 का 5 वर्षापूर्वी एक ह्याला आम्ही स्क्रीन अवॉर्डला गेलो होतो वाटतं ठाण्याला, दादोजी कोंडवीमध्ये, आणि चांगला शो झाला होता आणि बेस्ट ॲक्टर म्हणून ह्याचं नॉमिनेशन होतं आणि अवॉर्ड द्यायला खुद्द अमिताभ बच्चन होते. आणि आमच्या मनात काय होतं हे मी आत्ता सांगतो, म्हणजे की अवॉर्ड ह्याला मिळावं, ते का मिळावं, कारण ते अमिताभ बच्चनच्या हातून आहे म्हणून. आणि त्यावेळी असं झालं की खरोखरच आमचं स्वप्न साकार झालं की ह्याला तिथे अनाऊन्समेंट झाली, सचिन खेडेकर यांना उत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक मिळालं. त्यावेळी मला आठवतं त्याला अवॉर्ड मिळाला तेव्हा पहिलं त्यांना तेच सांगितलं की कॅन आय हग यू, मी एकदा मिठी मारू का. म्हणजे मला असं म्हणायचं होतं, मला कुठे म्हणायचं की यशाशी सतत हात मिळवणी केली ना की आपल्याला ते यश असं पासवून होतं, म्हणून म्हटलं मिठी मारली तर सगळंच. म्हणून मी ऍक्च्युली परमिशन घेऊन मी कॅन आय हग यू सर प्लीज, आणि असं म्हणून मिठी मारली होती. आणि आता वेळ आहे फ्रुटी संगे मधुर आणि खटा आठवणींची. तुम्हाला माहितीच आहे की हे बाटलीचं हेड ज्याच्यापाशी थांबेल तो आपल्याला एक सॉलिड सिक्रेट सांगेल. मला असं वाटतं की आपण तुमच्या दोघांकडे ती रोखून बघते. हा हात तुम्ही दोघांनी एक एक सांगा. शाळेत असताना म्हणजे शाळा सुटली की आम्ही जवळच राहायचो, म्हणजे पार्ल्यातच राहतो सगळे, त्याच्यामुळे मार्केटात भेटणे, दुकानात वाण्याकडे काही घ्यायला गेलो की आम्ही भेटायचो. आणि सचिन मला एक दिवशी असाच भेटला आणि एका खास मुलीची खास चौकशी करत होता. नाव काय, वर्गात त्याच ना, ह्याच ना, कुठे राहिला, अच्छा अच्छा, घरी कोण कोण वगैरे, अशी माहिती त्यांनी माझ्याकडून काढून घेतली आहे आणि मी पण इमाने इतबारेतीत दिली आहे. हे एक सिक्रेट मी आत्ता इकडे शेअर करू शकते. आम्ही मला आठवतं शाळेत साधारण 7वीमध्ये वगैरे असू, आणि त्यावेळी आमच्या वर्गात एक मुलगी होती. आपण ते लहानपणी ती कापसाची पिसं किंवा असं प्रकार होतो ना म्हातारी, तसं ती त्या कुठे तिला दिसलं, काही असं कोपऱ्यात सुद्धा दिसलं किंवा बेंचवर दिसलं की ती रडायची. एके दिवशी ह्या सद्गृहस्थाने त्यावेळी हे असंच केलं की हळूच कुठून तरी ते उडवलं वरती आणि फुफू करत ते तिने बघितलं असेल, काही क्लास चालू होता, समोर बाई शिकवत होत्या आणि ती मुलगी एकदम रडायलाच लागली. ती एवढी रडायला लागली की आम्हाला कळेना, एकतर आम्हाला कळेना म्हणजे ह्याला, आणि मला कदाचित माहिती होतं की हे यानेच केलेलं आहे, बाकी कोणाला काही कल्पना नाही. लोकांना वाटलं की बाहेरून आलं आहे. आणि ती मुलगी म्हणजे ढसाढसा रडायला लागली. ती एवढी घाबरली होती, ती घाबरायचीच म्हणजे त्या गोष्टीला.
आणि अदरवाईज म्हणजे लोकांना असं वाटलं की ती आता ही काय वर्ष करेल? आता तिला माहिती नव्हतं की मी हे केलं होतं त्या कार्यक्रमात. आज आता कदाचित कळेल तिला जर ती बघत असेल तर. आणि आता आपण असं म्हणूया की आता तिची ती म्हातारीची भीती गेली असेल. हो आता आज लोकांना खूप मजा आली असेल. पारडी टिळकचे सगळे जे जगभरात असलेले विद्यार्थी आहेत त्यांना परत त्या मधल्या सुट्टीत तुम्ही एक चक्कर मारून आणली. तर तुम्हाला सगळ्यांनाच खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला सगळ्यांना पारडी टिळकच्या त्या वर्षात घेऊन गेलात. थँक्यू. मधली सुट्टी मधली सुट्टी. गेली 50 वर्ष शिक्षण क्षेत्राशी निगडीत असलेले आणि या शाळेच्या पहिल्या दिवसापासून या शाळेशी संबंधित असलेल्या शाळेचा महत्त्वाचा भाग असलेले वाजपेयी सर माझ्याबरोबर आहेत. सर मनापासून नमस्कार. आज मधली सुट्टीचं तुमच्या शाळेमध्ये आम्ही शूटिंग करतोय. कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये चालू आहे. तर या मधली सुट्टी आमच्या कार्यक्रमाबद्दल काय वाटतं तुम्हाला? खरं तर प्रत्येक मुलामध्ये एक राजहंस दडलेला असतो आणि तो शोधून काढण्याचं काम शिक्षकांनी, शिक्षण संस्थांनी आणि माध्यमांनी करायचं असतं. ते आज आपण या ठिकाणी करता आहात. सर तुम्ही आता अनेक वर्ष इथं मुख्याध्यापक होतात. आजही तुम्ही शाळेशी संपर्कात आहात. क्रीडा क्षेत्रात खूप मोठं काम करताय. तर ह्याच्यात असा एखादा आठवणीतला विद्यार्थी का प्रसंग आठवतो का की आपल्याला अनेकदा असं होतं की आपण आपली एक विचारसरणी असते आणि एखादा छोटा मुलगा येऊन एक वाक्य बोलतो आणि आपल्याला जाणवतं की नाही हा म्हणतोय ते कदाचित जास्त बरोबर आहे की काय, आपण जे सेट पॅटर्ननी जात असतो कायम त्याच्यापेक्षाही. तुमचा कार्यक्रम पाहत असताना त्या अंध मुलांनी कुसुमाग्रजांची कविता ज्यावेळी म्हटली त्यावेळी क्षणभर मला असं वाटलं की माझ्या आयुष्यात निदान 2 अंध मुलांना मी शिकवलं याचा मला कुठेतरी आनंद तुमचा कार्यक्रम पाहत असताना जा. त्या मुलाचे ते उच्चार, त्याची ती कविता म्हणण्याची पद्धत, म्हणजे अंधत्वावर मात करून सुद्धा हे मूल असं पुढे जाऊ शकतं, हा एक प्रकारचा संदेशच या अनेक मुलांना त्या माध्यमाने मिळाला. बरोबर. आणि मला वाटतं सर एकतर हा कार्यक्रम मुळात शाळेचा, विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकाचा आणि ह्या सगळ्यातच तुम्ही अधिकारी आहात. तर आज या कार्यक्रमाला तुमचा आशीर्वाद मिळाला तर मला खूप छान वाटतंय की तुमची भेट झाली आणि तुमचा आशीर्वाद मिळाला. खूप मनापासून धन्यवाद. सलील कुलकर्णी खूप मोठे आहेत. मी आशीर्वाद देणं इतकं मोठा नाही, पण माझ्या कायम शुभेच्छा आहेत. धन्यवाद. थँक्यू. मधली सुट्टीमधली जादूच्या कांडीची लोकप्रियता इतकी वाढत चालली आहे की आज मी ती जादूची कांडी मुलांच्या हातात देईपर्यंत मुलं थांबलीच नाहीत. त्याआधीच त्यांनी ती माझ्याकडनं पळवून नेली आहे. आता बघूया कोण कोण काय काय इच्छा मागतंय. मला जर का जादूची कांडी मिळाली तर मी जगातील सगळे खड्डे बुजवून, डोंबिवली कल्याणमधील सगळे खड्डे बुजवून फास्ट सायकल चालवीन. मला मिलिटरी कॅम्पला जाण्यासाठी वजन आणि उंची वाढवण्याची गरज आहे. मला जर का जादूची कांडी मिळाली तर मग ते सहज शक्य होईल. जर मला जादूची कांडी मिळाली तर मी आमच्या शाळेतले सगळे टॉयलेट स्वच्छ करेन. सर्वजण मला टाइमपास करण्यावरून ओरडतात. जर मला जादूची कांडी मिळाली तर मी एक अशी जादू करेन की मला कोणीच टाइमपास करण्यावरून ओरडणार नाही. माझ्या हातात जादूची काठी आली तर घरी गेल्या गेल्या कार्टून पाहायला मिळावं म्हणून पूर्ण लोड शेडिंग घालवून टाकेल. मला जर जादूची कांडी भेटली ना तर मी ताजमहालचा रंग रंगीबेरंगी करेन, कारण की ते खूप दिवस झाले पांढरा बघून बघून कंटाळा आला. पुढच्या वर्षी आमची 10वी, आम्हाला शाळा सोडावी लागणार. जर मला जादूची कांडी मिळाली तर मी असं काहीतरी करीन ज्याने आमची शाळा कधीच संपणार नाही. जुदोची प्रात्यक्षिकं पण अनेकदा बघितली आहेत, पण या शाळेतली मुलं जुदोची प्रात्यक्षिकं करणारे संगीताच्या तालावर, खास मधली सुट्टी स्टाईलनी. तुम्हाला कल्पना आहेच की प्रत्येक आठवड्याला मधली सुट्टीचा एक होमवर्क असतो आणि या आठवड्याचा मधली सुट्टीचा होमवर्क आहे काय रे मी बाळा? तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. असू दे, पण आधी होमवर्क लक्षात ठेव. सर, नाही, तर आधी या खा. आठवड्यात काय रे? पावभाजी तुम्हाला खूप आवडते ना? सॉलिड आवडते. होमवर्क लिहून घे. सर आमच्या ना जरा तोंडी परीक्षा चालू झाल्या आहेत आणि वह्या पण कम्प्लीट करायचं आहे. अभ्यासाचा खूप टेन्शन असतो, मग या आठवड्याचा होमवर्क नको ना. हे म्हणून दिलीस तू पावभाजी? नाही,
पण मला वाटतं याचं बरोबर आहे. म्हणजे यांनी पावभाजी दिली आहे म्हणून मी म्हणत नाही, पण खरंच आता या मुलांना जरा अभ्यासाचा ताण आहे आणि मधली सुट्टी हा ताण कमी करणारा कार्यक्रम आहे, ताण वाढवणारा नाही. तेव्हा या आठवड्यात मधली सुट्टीच्या होमवर्कला सुट्टी. आउट ऑफ कंट्रोल होठों को करके गोल, होठों को करके गोल, सीटी बजा के बोल मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा, लाइफ मिलेगी या तवे पे फ्राई होगा, कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा, तो होड़ घुमा सीटी बजा के बोल भैया ऑल इज वेल, भैया ऑल इज वेल, चाचू ऑल इज वेल, भैया ऑल इज वेल. कंफ्यूजन ही कंफ्यूजन है, सॉल्यूशन कुछ पता नहीं, सॉल्यूशन जो मिला तो साला क्वेश्चन क्या क्या पता नहीं. दिल जो तेरा बात बात में घबराए, दिल में रखे हाथ उसे तू फुसला ले, दिल की इडियट है प्यार से उसको समझा ले, तो होड़ घुमा सीढ़ी बजा के बोल भैया ऑल इज वेल, भैया ऑल इज वेल, चाचू ऑल इज वेल, भैया ऑल इज वेल. मधली सुट्टी